नमस्कार, मी शर्यू डायटिंग डायरी मध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज ना अतिशय सुंदर अशी एक चटणी आपण पाहणार आहोत आणि ती आहे पिजन पीस चटणी। आता हे पिजन पीस काय आहे तर तुरीच्या शेंगा म्हणजे तूर डाळ आपण ही रेग्युलर आहारामध्ये वापरतो, त्याच्या ज्या शेंगा असतात ओल्या त्याची ही चटणी आपण आज पाहणार आहोत। आता ह्या शेंगांमध्ये आपल्याला व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन B1, B2, B3 आणि B6 असे व्हिटॅमिन्स मिळतात। मिनरल्स मध्ये आपल्याला पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयर्न, त्याचबरोबर झिंक असे भरपूर मिनरल्स मिळतात। प्रोटीन मिळतं, त्याचबरोबर फायबरही भरपूर मिळतं। आता जे हे शेंगा आहेत किंवा ही तूर आहे हे आपली शरीरासाठी कशी उपयुक्त आहे तर आपली एनर्जी आहे ती बूस्ट करण्याचं काम करतं, आपली डायजेस्टिव्ह सिस्टम आहे ती हेल्दी ठेवण्यास मदत करतं। त्याचबरोबर आपले जे ॲनिमिक कंडिशन असेल त्यावेळी जर तुम्ही ही शेंगा जर घेतल्या किंवा ह्याची जी ही चटणी जर घेतली तर नक्कीच तुम्हाला ह्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करणार आहे। त्याचबरोबर वेट लॉससाठी अतिशय सुंदर आहे। अशा बऱ्याचशा गोष्टींसाठी उपयुक्त पडणारी ही चटणी आज आपण पाहणार आहोत। चला तर पाहूया पिजन पीस चटणी। ओल्या तुरीच्या शेंगा मी सोलून छान अशा बॉईल करून घेतले। त्यानंतर एक मिरची घेतली, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर, त्याचबरोबर जिरा पावडर लागणार आहे, धनिया पावडर, मीठ आणि लिंबू असं आपल्याला साहित्य लागणार आहे। आता हे जे साहित्य आहे ते आपण सरळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया कारण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। एक पाऊल जे आपण हे तुरीच्या शेंगा बॉईल करून घेतलेत ते पूर्ण घ्यायचे आहेत। आता आपण ह्यात घेऊया त्यानंतर ह्यामध्ये घालूया आपण टोमॅटो, त्यानंतर घालायचं आपल्याला कोथिंबीर। ही जी एक मिरची आहे ती मी अशीच बारीक करून घालते। जसं तिखट हवं आहे तसं तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। जिरा पावडर एक अर्धा टेबलस्पून, त्यानंतर जिरा पावडर, त्यानंतर आपण घालणार आहोत मीठ चवीनुसार आणि लिंबू पिळायचं, बिया बाजूला काढलेले आहेत मी। आता हे जे आहे ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। सुंदर असे हे आपलं वाटण झालेलं आहे। अतिशय सुंदर अशी चटणी लागते, भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा, अतिशय सुंदर लागते। आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया। ह्याच्यात तुम्ही दही घालून खाल्लात तरी अति उत्कृष्ट अशी लागते ही चटणी। दह्यासोबत सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता। सुंदर अशी आपली चटणी तयार आहे। गार्निशिंग करूया थोडीशी कोथिंबीरने। सुंदर आपली ही चटणी तयार आहे। अतिशय सुंदर अशी आपण चटणी पाहिली ती पिजन पीस चटणी, करून पहा। शेंगा आपल्याला ह्या मिळत असतात आणि त्या चटणी त्यावेळी केली तर अतिशय उत्कृष्ट ही चटणी बनते आणि हेल्दी तर आहेच। चला मग माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये, कारण त्यांची हेल्थ तुम्ही छान ठेवणार आहात। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून जर केले नसेल तर, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळून जातील। आणि एवढा वेळ जो माझ्या व्हिडिओ पाहण्यासाठी घालवला त्यासाठी मी तुमची अत्यंत आभारी आहे। आणि चला असंच हसत राहा, खेळत राहा, निसर्गामध्ये जसं आहे ना तसं खात राहा। थँक्यू।